आज गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। हिंदू धर्मियांप्रमाणे 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो। आज विठ्ठलाच्या मंदिरात दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळं फक्त दुरून दर्शन घ्यावं लागतंय। देवाच्या पायावर आजचं दर्शन घेता येत नाही। मात्र आज दुरुस्तीचं काम सुरू असूनही आजच्या मुहूर्तावर रात्री 12पर्यंत भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे। भाविकांची खूप मोठी संख्या सध्या पंढरपूरमध्ये आहे। दर्शन रांगेत उभारलेत आणि मुखदर्शन घेऊन भाविकांना यांचं समाधान मानावं लागते। आज विठ्ठल मंदिरावर गुढी उभारण्यात आलेली आहे आणि विठ्ठलाच्या गळ्यात यावेळेला साखरेचे हार जे असतात ते साखरेच्या पदकांचे हारही घालण्यात आलेले आहेत आणि गुढीपाडव्याची जी परंपरा आहे ती पारंपरिक पद्धतीनं सुरू आहे। ज्या पद्धतीनं मंदिरात आता काम चालू आहे, हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। बऱ्यापैकी इथलं मंदिराचा गर्भगृह असेल, मंदिराचा सोळखांबी असेल, मंदिराची चौखांबी असेल, इथलं सर्वच काम आता जवळपास पूर्णत्वाला चाललेलं आहे। ही सर्व मंदिराची दगडं स्वच्छ करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिराचे खांब असतील, खांबावरची नक्षी असेल, हे सर्व आता सँड फोर्स म्हणजे वाळूच्या फोर्सनी हे दगडावरची सर्व थर जे जमले होते ते काढण्यात आलेले। ज्या ज्या ठिकाणी दगडाच्या मोडतोड झालेली आहे अशा ठिकाणी फुल्या करून त्या ठिकाणी आता पुरातत्व विभाग ते जे भाग आहेत ते पूर्वीसारखे कसे करता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहेत। असे अनेक खांब आहेत जे सोळखांबीतले, त्याचा काही भाग तुटलेला आहे आणि ह्या शेकडो वर्षापूर्वी जे खांब असल्यामुळं त्याच्याही दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मात्र हे ज्या नक्षी आहेत, ज्या काही वेगवेगळ्या नक्षी, वेगवेगळी पुरातत्व जी याच्यावर शिल्पकला करण्यात आली होती ती शिल्पकला आता उठून दिसायला लागलेली आहे। प्रत्येक खांबावर ह्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे कलाकुसर केली होती ती कलाकुसर दिसायला लागलेली आहे आणि आता जरी दुरून दर्शन घ्यायचं असलं गुढीपाडव्याला तरीसुद्धा एक 15 मे 10 ते 12 मे नंतर भाविकांना या 700 वर्षापूर्वीच्या रूपातल्या विठ्ठलाचं दर्शन देवाच्या पायावर घेता येणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।